हाय, सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आवरली आणि मला वडापाव खायची खूप इच्छा होती. ह्यांना बोलली मला वडापाव खायचं ते हे बोलतात आम्ही घेऊन येते. ह्यांनी वडापाव आणले. आम्ही नंतर नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर कियो आला कॅडबरीच्या गोळ्या घेऊन, बोलतो मम्मा फोडून दे मला. तर मी त्याचं लक्ष नव्हता, तर मी 3-4 गोळ्या अशा वरती लपवून ठेवल्या पटकन, नाही तर बरं तेवढ्या खाईल. तरी त्याला त्यानंतर दिसल्याच. त्याच्यानंतर ह्यांनी मच्छी आणली होती. ह्यांनी काहीतरी सकला मच्छीचा बगड आणलेला आणि त्याच्यात थोडं मासाचं पीस आणलेलं कियूच्यासाठी. तर ती मच्छी मला एवढी बघून असं एकदम रक्तात भरली, असं विचित्र वाटत होता ना, का बोलूच नका. मग मी काय केलं, पहिली तिची साफ करायला घेतली, गावरी वगैरे काढून घेतली सगळी. त्याच्यानंतर जे काय म्हणजे जे मला नको होता ना त्याच्यातलं जे पार्ट ते वगैरे काढून घेतलं, सालवेला असे काढून घेतले जोर लावून ना, का बोलूच नका. आणि त्याच्यानंतर इथं कियू बघा कसं खिडकीत बसलेला, किचनच्या खिडकीत बसतो हा पोरगा माझा. त्याच्यानंतर मी थोडंसं पीस काढलं कियूला फ्राय करायला 4-5, आणि मग मच्छी अशी थोडीशी फ्राय करून घेतली. थोडासा असं कालवण ठेवला गॅसवर आणि अख्खी मिरची टाकली मी थोडीशी. बरं आज अख्खी मिरची टाकून बघते कसं लागते ते. आणि हा बघा कसा उतरत होता. त्याच्यानंतर मग माझं कालवण पण रेडी झाला, भात पण रेडी झाला आणि मच्छी फ्राय पण रेडी झाली होती. मग त्याच्यानंतर मी कियूला जेवण वाढून घेतलं. कियूला बरं आता जेवण भरवते चालतं. कियू बोलतं हां मम्मा लवकर भरव, बोलतं मला बोलतं अभ्यास करायचा आहे, बोलतं बघा आत्तापासून अभ्यासाचं लिहिन, तर ABCD त्याला सगळे पाठ आहे. आणि त्याच्यानंतर मग मी इथं संध्याकाळी किचनमध्ये आलो, तसा पोरगा उठून माझ्या पाठी आला, भाकरी बरं करते, हा झोपलाय तर तो हा माझ्या पाठीच आला. त्याच्यानंतर मग तो गेला आतूच्या इथं, तर मी पटकन भाकरी करून घेतल्या. आणि भाकरी बघा माझ्या कशा गोल, सगळ्या भाकरी म्हणजे A to Z भाकरी फुगतात. आणि यांना आमच्या बाहेरच्या भाकरी किती आणल्या तरी आवडत नाही, पण कधी कधी ऑप्शन नसलं मी आणतं. आणि ह्यांना ना असं डाग आलेल्या भाकरी आवडतात.